सांगलीतील पटेल चौक, गणपती मंदिर ते टिळक चौक या दरम्यान मद्यधुंद कार चालकाच्या हिट अँड रनचा थरार नागरिकांनी अनुभवलाय। नशेधुंद असणाऱ्या कार चालकाने बेकायदेशीर वाहन चालवत 4 पोलिसांसह 11 जणांना उडवले। अवघ्या 10 ते 12 मिनिटात असंख्य वाहनांना धडका देत पळून जाण्याचा प्रयत्न केलाय। टिळक चौकात दुचाकी आडवी आल्याने कार थांबली आणि बेधुंद कार चालकास जमावाने सोपत पोलिसांच्या हवाली केले। हिट अँड रनच्या या थरारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आज रात्री 7:45च्या सुमारास हा थरार झालाय। या घटनेत पोलीस अंमलदार माया चव्हाण, सपना घराडे, वाहतूक शाखेचे अंमलदार लखन होवाळे, सुभद्रा निसरट यांच्यासह महेंद्र प्रताप पवार, पूर्वी सुनील फराटे, वरद सुनील फराटे, अनुष्का विनायक फराटे, उमा विद्याधर नार्वेकर, स्वप्नील शिवगोंडा पाटील अशी जखमींची नावे आहेत। तर कार चालक प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ असं त्याचं नाव आहे, तो देखील जखमी आहे। सर्व जखमींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज रविवारची सुट्टी आहे, त्यामुळे खरेदीसाठी आणि फिरायला येणाऱ्यांसाठी मोठी गर्दी पेठेत होती। तसेच घाटावर कृष्णमय महोत्सव देखील सुरू असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती। आज रात्री 7:45च्या सुमारास प्रणिकेत पांचाळ हा त्याची कार घेऊन निघाला होता। धुंद अवस्थेत तो पटेल चौकात भरधाव वेगात आला। त्यानंतर त्याने अनेकांना धडका दिला। यावेळी नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला। टिळक चौकात मोठी गर्दी होती, त्यात समोर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुभद्रा निसरट आणि उपनिरीक्षक अविनाश घोरपडे हे वाहतूक नियमन करत होते। तो भरधाव वेगाने येताना पाहता त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने निसरट यांनाही धडक दिली। त्यानंतर टिळक चौकात एका दुचाकी चालकाने धडक दिली आणि त्याची गाडी थांबली। यावेळी जमावाने त्याला गाडीतून खाली खेचत चांगला तुडवला। घटनेनंतर पटेल चौक, कापडपेठ, सराफपेठ, हर्बट रस्ता परिसरात वाहतुकीचा चक्का जाम झाला होता। तासभर वाहने खोळंबली होती। वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते। पटेल चौकातून टिळक चौकात जाण्यासाठी तब्बल अर्धा तास लोकांना वेळ लागलाय। रात्री 9 नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। हिट अँड रनचा थरार अनेकांना मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध केलाय। त्यानंतर क्षणात त्यांचे व्हिडिओ आणि काही फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले। त्यात काही अफवांचे पीकही सुरू झाले, मात्र पोलिसांनी तातडीने सर्व सुरळीत केले। माणूस